मंडळी नमस्कार. वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत. तो म्हणजे रिव्हर्स मॉर्टगेज. आता रिव्हर्स मॉर्टगेज म्हणजे काय? त्याचा कुणाला काय फायदा होतो? ह्या सगळ्या गोष्टी आज आपण उलगडून दाखवणार आहोत. कारण त्यातून अनेकांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे वेळ फार न घेता लगेच आपण विषयाला सुरुवात करूया. आणि त्यासाठी मी बोलतो करणार आहे आपले मार्गदर्शक संदीप भुजेट्टी सर. सर नमस्कार. नमस्कार. रिव्हर्स मॉर्टगेज म्हणजे काय? पहिला प्रश्न. रिव्हर्स मॉर्गेज मुळातच ही संकल्पना फार कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे भारतामध्ये. आणि प्रामुख्याने जेव्हा आपण निवृत्ती घेतो त्यानंतर प्रमुख प्रश्न असतो की माझ्या दररोजच्या गरजांसाठी मला उत्पन्नाची गरज आहे किंवा माझ्या दरमहाच्या खर्चांसाठी मला पैशाची गरज आहे. पण आता माझ्याकडे नोकरी नसल्यामुळे किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे माझ्याकडे ती सोय नाही आहे. आणि बहुतांशी लोकांना पेन्शन सुद्धा आता आजकाल नसते. मग अशा वेळेस तुमच्याकडे जे निर्माण झालेलं ॲसेट्स आहेत त्याच्यातनं तुम्ही तुमच्या पैशाची सोय करू शकता. त्याचं एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे, त्याला आपण रिव्हर्स मॉर्गेज असं म्हणतो. आणि ते आपण पुढे आपल्या पॉडकास्टमध्ये बोलत राहू. अच्छा. आता तुम्ही सांगितलं रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय. थोडक्यात आपण त्याचा एक आढावा घेतलेला होता. मात्र मॉर्गेज हे लोकांना ऐकून माहीत असतं. रिव्हर्स मॉर्गेज हे फारसं लोकांना समजलेलं नाही, माहिती नाही. आणि ते कुणाला फायदा होतो ते तुम्ही सांगितलं. म्हणजे इथे असं काही असतं का की मॉर्गेज म्हणजे आपण एखादे बँकेचे किंवा कुणाचे पैसे जर देऊ शकलो नाही, त्यांचं लोन आपण देऊ शकलो नाही, तर त्यांच्याकडे गहाण असलेली जी काही आपली जमीन आहे किंवा आपला फ्लॅट आहे, घर आहे, ते ताबा त्याचा ती बँक किंवा ती पत देणारी संस्था जी आहे, ती पतसंस्था ती घेऊ शकते आणि नंतर ते त्याचा काही सोपस्कार करतात. रिव्हर्स मॉर्गेज मध्ये हा प्रकार कसा चालतो? प्रश्न खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. रिव्हर्स मॉर्गेज ही संकल्पना एकदा आपण समजून घेऊया. रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे आपल्याकडे असणारं राहतं घर, आणि हे घर आता माझ्यानंतर पुढच्या पिढीला गरजेचं नाहीये असं समजा, की कारण माझी पुढची पिढी सध्या माझ्यासोबत राहत नाही. अनेक आज पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा अनेक मोठ्या शहरांमध्ये जे निवृत्ती झालेली लोक आहेत त्यांची मुलं व्यवसायानिमित्त, सर्व्हिसच्या निमित्त ही देशाच्या बाहेर राहायला गेलेली आहेत. अनेक कपल्स आज एकटे नवरा बायको आपल्या त्या राहत्या घरात ज्याच्यासाठी आयुष्य काढलं आणि त्यातनं आपण पै जोडून आपण आपलं घर उभं केलं, पण आज नेमकं घरात राहायला फक्त मी आणि माझी बायको आणि माझी सगळी मुलं किंवा एक मुलगा, दोन मुलं जी काही असतील ती सगळी आज व्यवसायानिमित्त किंवा सर्व्हिससाठी परदेशात आहेत आणि ती परत येतील अशी चित्र नाहीये. कारण अनेक लोक जेव्हा जातात त्यांना अत्यंत चांगल्या नोकऱ्या मिळतात, अनेक चांगल्या व्यवसायात ती लोक पडतात आणि मग तिथे स्वतःचं एक घर करतात, तिथे स्वतःची एक आपल्या आयुष्याची सुरुवात करतात. तिथे त्यांना सिटिझनशिप मिळते आणि एकदा एखादा माणूस भारतीय सिटिझनशिप गिव्ह अप करून दुसऱ्या देशातली सिटिझनशिप घेतो त्यावेळेस त्याचे परत येण्याचं प्रमाण अगदी 2-5% आहे. 95% लोक किंवा त्याच्यापेक्षाही जास्त टक्क्याचे लोक ही कदाचित तिथे कायम स्थायिक होतात. आता विषय येतो की जी आई वडील ज्यांनी हे मोठ्या विचारांनी भविष्याच्या गरजेच्या हिशोबाने एक मोठं घर त्यांनी त्यांच्या मागच्या 25-30 वर्षाच्या बचतीतनं तयार केलेलं आहे, त्या घराचं करायचं काय पुढे? आणि मुळामध्ये आता मी निवृत्त झालेलो आहे आणि आता मला खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे. कारण आता माझं वय 60, 65, 70 आहे. माझ्या श्रीमतीचं वय 55-60 असं आहे आणि आता आम्ही वृद्ध काळाकडे निघालो आहे. आम्हाला कधीही कुठल्याही क्षणी वैद्यकीय सेवेची गरज आहे. आजारपण असू शकतं, वेगवेगळ्या गरजा असू शकतात, याच्यासाठी मोठा पैसा लागणार आहे. आणि आता मी काम करत नसल्यामुळे माझ्याकडे उत्पन्न नाहीये. जे काही माझं महत्वाचं सेव्हिंग होतं त्यातला जवळपास 60, 70, 80% भाग हा मी घरामध्येच घातलाय, ते घर उभं करण्यासाठी. माझ्याकडे हार्डली काही पैसे शिल्लक राहतात. हे साधारणपणे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची ही साधारणपणे ही कहाणी. मग अशा वेळेस रिव्हर्स मॉर्गेजिंग हा जो कन्सेप्ट आहे तो केवळ अशा जोडप्यांसाठी आणि अशा लोकांसाठी ही तयार केलेली संकल्पना आहे. म्हणजे काय,
जे तुमचं राहतं घर आहे किंवा जमीन आहे, ज्या जमिनीवर तुम्ही राहताय, जी तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे, त्याच्यात काही महत्वाचे नियम बँका किंवा पत देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या विचारतात किंवा त्या अप्लाय करतात. त्याच्यामध्ये किमान तुम्ही 1 वर्ष त्या जमिनीवर किंवा त्या घरामध्ये तुम्ही राहिलेलं असणं गरजेचं आहे. ते घर तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. त्याच्यावर या मिनिटाला जेव्हा रिव्हर्स मॉर्गेज आपल्याला घ्यायचंय, त्यावेळेस त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज इतर कुठल्याही संस्थेचं होता नकोय कुठलं. असायला नको. हे क्लीन घर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या नावावरच घर असणं गरजेचं आहे. त्याच्यावर कुठलाही बोजा असणं गरजेचं नाही. तिसरं सगळ्यात महत्वाचं, की तुम्हाला या घरावरती त्याची जी काही बाजारभाव आहे, त्याच्या किमान म्हणजे 5 लाख रुपयापासून 1 करोड रुपयापर्यंत तुम्हाला ह्याच्यावरती ऑटोमॅटिकली कर्ज अवेलेबल होतं. ते कर्ज घेण्यासाठी हे घर तारण ठेवलं जातं. आता हे जे घर तारण ठेवलंय आणि त्याला रिव्हर्स मॉर्गेज हा शब्द का वापरलाय? कारण हे जसं जसं कर्ज तुम्ही घेऊन तुम्हाला लागते, ऍक्च्युली नॉर्मली कर्जामध्ये कसं असतं, एक रकमी पैसा तुम्ही बँकेतनं घेताय. इथे तसं नसतं. तुम्हाला दरमहा त्याच्यातली एक छोटी रक्कम तुम्ही तुमच्या खात्यामध्ये घेताय आणि ती तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चांसाठी वापरताय. थोडक्यात त्याला सिस्टमॅटिकली बेनिफिट्स काढून घेताय तुमच्या घरातले आणि ते घराची जी काही व्हॅल्यू आहे, समजा एक एक्झाम्पल घेऊया. एक एक स्त्री आणि एक पुरुष हे दोघ जण राहत आहेत आणि त्यांनी ते घर स्वतःचं बँकेला तारण ठेवलंय आणि त्याच्यातनं त्यांनी 1 करोड रुपयाचं कर्ज सँक्शन करून घेतलंय. या 1 करोडचा दरमहा साधारणपणे 1 लाख रुपयाचा हप्ता ते दरमहा घेत आहेत. नॉर्मली घराचं कर्ज काढलं तर आपल्याला हप्ते भरावे लागतात. हा. इथे हप्ता घरी येणार आहे. म्हणून ह्याला रिव्हर्स मॉर्गेज म्हणतात. आणि मग हे फेडायची कशी? तर तुम्ही फेडायचेच नाहीयेत. तुम्ही दरमहा हे पैसे कंझ्युम करायचे, वापरायचे आणि जर त्या 20 वर्षात हे दोघं जर जिवंत राहिले, त्याच्यानंतर यांनी ठरवायचंय की हे घर सोडवायचंय का घर बँकेला परत देऊन टाकायचंय. सोडवायचं जर असेल तर 20 वर्षानंतर जेवढे पैसे आपल्याला मिळालेत बँकेकडनं 1 लाख रुपयाप्रमाणे दरमहा वार्षिक 12 लाख रुपये आणि 20 वर्षाचे साधारणपणे 1 लाख रुपये आपण काढून घेतले त्या घरातनं. आणि ती रक्कम आपल्याला परत फेडताना आपल्याला नॉर्मली घरावरती जे कर्ज अप्लाय होतं किंवा कर्जाचा दर अप्लाय होतो त्याच्यापेक्षा कमी दराने हे रिव्हर्स मॉर्गेजचं दर आपल्याला अप्लाय होतो. ह्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय, ज्या घरात मला राहायला माझ्यानंतर कोणी नाहीये, ज्या घरामध्ये माझी मुलं परत कधी येतील असं मला वाटत नाही, मग हे घराचा उपभोग मी कसा घेणार? फक्त राहून नाही, तर त्या घराच्या किमतीचाही उपभोग मला घेता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, समजा त्या 20 वर्षामध्ये घराची किंमत 5 कोटी झाली आणि तुम्ही कर्ज घेतलेली रक्कम ही 1 कोटी आहे, तरी बँक तुमच्या 5 कोटीच्या घरातनं 1 कोटी स्वतःकडे काढून घेईल, त्याच्यावरचं व्याज काढून घेईल. उरलेली रक्कम तुम्ही जो वारसदार नेमलेला आहे त्या वारसदारापर्यंत ही रक्कम पोहोचवली जाते. म्हणजे काय, ज्या कष्टाने हे घर तुम्ही उभं केलंय त्या कष्टाचं काही प्रमाणात फळ तुम्ही घेताय, त्याचा वापर करताय आणि उरलेला पैसा जो काही राहील तो आपल्या पुढच्या वारसदारापर्यंत पोहोचतोय. आणि ते घर विकण्यासाठी त्या वारसदाराला परदेशातनं इथे येण्याचीही गरज नाही. बँक ह्या सगळ्या सोपस्कार पूर्ण करतं. उरलेली रक्कम तो जो वारसदार आहे त्याच्या खात्यात ते जमा करून टाकतं. बरोबर. म्हणजे घर विकणं, घर सांभाळणं, घराचं मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या वाचल्या. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातून आपल्याला एक उत्पन्न तयार झालं ज्याच्यातनं माझं म्हातारपण सुखाने जाऊ शकतं. ही खूप सुंदर कन्सेप्ट आहे. अनेक रिटायर झालेल्या जोडप्यांना ह्याबद्दलची माहिती नाही आणि माहिती जरी थोडीफार असेल तर हे करायची हिंमत नाहीये. म्हणून हे करताना आपल्याला ह्याच्यातले खाच खळगे, ह्याच्यातल्या माहिती देणारा एक आर्थिक सल्लागार जर तुमच्या सोबत असेल तर हे रिव्हर्स मॉर्गेज खरंच खूप सुंदर पद्धतीने वर्क होतं आणि मुख्यतः रिटायर झालेल्या लोकांसाठी ही अत्यंत चांगली कल्पना आहे. आता खूप छान तुम्ही हे सगळं सविस्तरपणे सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. एक फक्त मला थोडंसं जाणून असं घ्यायचं आहे की बँकेत जेव्हा आपण हप्ता भरतो घराचा किंवा काय, तर त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट असतात. हो. एक असतं प्रिन्सिपल, एक व्याज आणि एक इंटरेस्ट म्हणजे व्याज.
याच्यामध्ये असं काही असतं का? का हे सरसकट तुम्हाला काहीतरी मिळतं नाही, बेनिफिट? कुठलंही कर्ज हे या दोन मुख्य विषयांवरतीच चालतं. एक म्हणजे मुद्दल, कर्जाला दिलेली मूळ रक्कम आणि त्याच्यावरचं लागणारं व्याज. पण मी मगाशी जसं म्हटलं, की नॉर्मल जे व्याज दर आकारलं जातं व्यक्तिगत कर्जासाठी किंवा गृह कर्जासाठी, त्याच्यापेक्षाही स्वस्त दराने रिव्हर्स मॉर्गेजमध्ये बँक आपल्याला कर्जचा दर आकारतं. म्हणजे काय, हे सगळ्यात स्वस्त कर्जाचं उपलब्ध असणारं साधन आहे. म्हणजे गृहकर्ज इतकं त्या- साधारण व्याज मिळतं? त्याच्यापेक्षा व्याज असतं. कदाचित कमी गृह कर्जाचा व्याज तुम्हाला लागेल. हम्म. परंतु सगळ्यात इथे महत्वाची गोष्ट काय आहे, की ह्याच्यात हे गृह कर्ज घेत असताना हे ऍक्च्युली कर्ज आहे, पण तुम्हाला फेडायचं नाहीये. बरोबर हा सगळ्यात महत्वाचा विषय. कारण आता माझ्याकडे उत्पन्न नाही, मी फेडू कशात? बरोबर. त्यामुळे तुम्हाला फक्त त्या घराच्या पैशाचा उपभोग घ्यायचा आहे आणि जेवढे पैसे वजा होतील या काळामध्ये, समजा असं धरून चला की तुम्ही हे 20 वर्षासाठी केलेलं आहे आणि नवरा आणि बायको यांचा दुर्दैवी मृत्यू हा वयाच्या म्हणजे त्या गृहकर्ज घेतल्यानंतर 10व्याच वर्षी झाला, तर 20 वर्षाचा कालावधी तर पूर्ण झाला नाही. बरोबर. 10 वर्षाच्या कालावधीत त्यांनी जे काही कन्झ्युम केलेलं आहे तेवढंच फक्त वजा होईल. उरलेली सगळी रक्कम ते घर जे आहे तारण ठेवलेलं त्याची विक्री करून जो काही पैसा त्याच्यातनं येईल, उरलेला पैसा त्यांच्या वारसदारांपर्यंत जातो. हा अत्यंत चांगला भाग आहे. बरोबर. आता मुळात रिव्हर्स मॉर्गेज काय आहे, ते कसं वर्क होतं, हे अनेकांना माहित नव्हतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे आणल्या. आता हे रिव्हर्स मॉर्गेज देणाऱ्या संस्था कोण असतात? म्हणजे रेग्युलर बँका असतात का, कुठल्या होम फायनान्स वाले असतात, कोण बरोबर. असतात? प्रामुख्याने कर्ज या विषयावरती काम करणाऱ्या बहुतांशी संस्था या विषयावरती काम करतात. पण आपल्याला काय होतंय, की आपण जेव्हा बँकेत किंवा इतर कुठल्याही संस्थेमध्ये जातो, तर आपला संबंध येतो प्रामुख्याने डिपॉझिट्स करण्यासाठी किंवा काही गरजच असेल तर कर्ज काढण्यासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त आपली फारशी चर्चा आपल्या अधिकाऱ्यांबरोबर बँकेतल्या होत नाही. हा जो आयटम आहे रिव्हर्स मॉर्गेजचा, हा स्पेसिफिकली सिनियर सिटीजनसाठी हा ऍडवाइस केला जातो आणि ज्या ज्या संस्थांमध्ये सिनियर सिटीजनची खाती आहेत त्या ठिकाणी ती बँक आपल्या परीने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करते आणि ह्या प्रोडक्टची माहिती देते. ज्याला पैशाची खरंच आवश्यकता आहे आणि त्याला कुठेही वेगळं कर्ज मिळू शकत नाही, कारण आता तो इलिजिबल नाहीये कर्जासाठी. नॉर्मली तुम्ही लक्षात घ्या, की मी प्रेक्षकांनाही असं सांगेन, की कर्ज घेण्यासाठी तुम्हाला उत्पन्न असण्याची गरज आहे आणि ती कन्फर्म उत्पन्नाची एक तुम्हाला प्रूफ तुम्हाला तिथे जमा करावं लागतं. जसं उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय, तर त्याला त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल त्याला दाखवावं लागतं बँकेला आणि मगच बँक ठरवते की याला कर्ज द्यायचंय का नाही. एखादा व्यक्ती जॉब करतोय तर त्याची सॅलरी स्लिप पहिल्यांदा तपासली जाते की ह्याला खरंच किती चांगली सॅलरी येते आणि मग हा सॅलरीतला जो आकडा आहे त्याच्या किती रुपयाचा हप्ता हा भरू शकेल याची तपासणी बँक करते. आता ह्या प्रकारच्या कर्जामध्ये, रिव्हर्स मॉर्गेजिंग कर्जामध्ये तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटरी प्रूफ द्यायचं नाही. तुम्हाला काय द्यायचंय, तुमच्या घराची कागदपत्र आणि जी तुमच्या स्वतःच्या नावावर आहे, ज्याच्यावर कुठलंही कर्ज नाहीये आणि आता हे घर तुम्हाला पुढचे 20 वर्ष पैसे कमवून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे परत द्यायचे नाहीये. त्यामुळे ही एक बाब खूप युनिक आहे इतर कर्जांपेक्षा, की इथे तुम्हाला कर्जाचे हप्ते द्यायचे नाहीयेत, कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाहीये आणि जे राहील ते तुमच्या पुढच्या वारसदारापर्यंत पोहोचते. तिसरं सगळ्यात महत्वाचं, इन्कम टॅक्सच्या मुद्द्यातनं आपण जर बघायचं झालं, ह्या मिळणाऱ्या पैशावर सुद्धा सेक्शन 10च्या अंडर तुम्हाला याच्यामध्ये इन्कम टॅक्सची बचतही होते. म्हणजे तुमचा टॅक्सही वाचतोय. म्हणजे हे सर्वच अँगलनी तुमच्या फायद्याचं आहे. कारण तुम्हाला उत्पन्न जे काय आहे ते अगदी म्हणजे कमी प्रमाणात उत्पन्न असल्यामुळे तुम्ही अशा कर्जाकडे वळायचा विचार करताय आणि त्यातही जर तुम्हाला टॅक्स वाचणार असेल तर माझ्या मते ही खूपच छान बाब आहे. बरोबर, खूप छान तुम्ही सांगितलं. आता मला नेहमी या प्रश्नाचं थोडंसं अप्रूप वाटतं, म्हणजे या सगळ्या प्रकरणाचंच अप्रूप वाटतं, की बँकेतनं आपण पैसे घेतो, मग बँकेला आपण व्याज देतो आणि मग बँकेचा चरितार्थ त्याच्यावरती चालतो. खरंय, बरोबर आहे. या केसमध्ये बँकेचा काय इंटरेस्ट असेल? करेक्ट. बँक आपल्याला हे कर्ज का देते?
एक की हा एक सिक्युअर्ड लोनवाला प्रकार आहे. सिक्युअर्ड लोन कसं की एक तारण म्हणून त्यांनी स्वतःचं घर दिले, त्याला एक मूल्य आहे आणि ते बाजारभावाप्रमाणे येणाऱ्या भविष्यामध्ये हे वाढतच जाणार आहे. म्हणजे बँकेला एक सिक्युअर्ड ऍसेट्स मिळाल्या, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एक लोन दिले. तर हे लोन मी मगाशी म्हटलं तसं 1,00,000 रुपयापासून 1 करोड रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती मात्र तुम्हाला लोन घेता येत नाही. मग ती ऍसेट 10 कोटीची असो, 100 कोटीची असो, तुम्हाला 1 कोटीपर्यंतच कर्ज मिळू शकतं. असं असल्यामुळे नॉर्मली आता घराच्या किमती जर शहरांमध्ये बघितल्या, या हे आकडे घरांचे साधारणपणे कोटींच्या पुढे गेलेले. त्यामुळे बँकेला तशी रिस्क या कर्जामध्ये नसल्याच जमा आहे. आणि हा जो मुद्दल जो परत घेण्याचा आहे, त्याच्यामध्ये जो टेन्युअर तो वापरला जातो. जसं मी म्हटलं की मॅक्सिमम 20 वर्ष तुम्हाला कर्ज घेता येत. बहुतांशी वेळा हा निर्णय करण्याची वेळ येते वयाच्या 60व्या वर्षी, 65व्या वर्षी, 70व्या वर्षी. त्याच्यानंतर पुढे 20 वर्ष जगण्यासाठी ती जोडी असायला हवी. बहुतांशी आतापर्यंतचा अनुभव बँकेचा असा आहे की तो टेन्युअर कंप्लीट करणाऱ्या फार अगदी 2-5% जोड्या असतात आणि बाकीचे सगळे त्या दुर्दैवानी त्या कालावधीच्या अगोदरच त्या कर्ज सोडून निघून जातात. मग अशा वेळेस बँकेला कमी टेन्युअर मध्येच पैसे द्यायचे असतात. उरलेला त्यांचा काळ जो आहे आणि या 15 वर्षात, या 10 वर्षात, 8 वर्षात त्याच्यावरचं व्याज आहे आणि मुद्दल आहे ती त्यांना परत मिळते. आज कुठलाही बँकर, कुठलाही पतसंस्था किंवा कुठल्याही प्रकारची संस्था कधीही कुठल्याही प्रकारचं लोन देणार असेल तर त्यांच्या दृष्टीने सिक्युरिटी ही खूप महत्वाची आहे. कारण त्यांचं कर्ज हे रिकव्हर होणं गरजेचं आहे. एनपीए, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स, हे नॉर्मली अनरिकवर्ड लोनचे. अनरिकवर्ड लोन हा बँकेला असणारा हेडेक आहे. तो हेडेक या लोन मध्ये तर कुठेच दिसत नाही. सिक्युअर्ड असल्यामुळे अतिशय सिक्युअर्ड आहे आणि म्हणून हे बँकेला सिक्युअर्ड कॅटेगरीमध्ये असणाऱ्या लोनला, त्यांच्या बुक्सला खूप चांगलं वेटेज निर्माण करतो आणि जास्तीत जास्त अशा प्रकारचं कर्ज त्यांच्याकडनं घेतलं जावं याच्यासाठी बँक प्रयत्न करते. अच्छा, बँक सुद्धा प्रमोट करते अशा स्कीम? नक्कीच. प्रायव्हेट बँकांमध्ये देखील अशी हे प्रमाण उलट प्रायव्हेट बँकांमध्ये जास्त आहे. म्हणजे सरकारी बँकांमध्ये तर हे प्रमाण आहेच, पण सरकारी बँकांपेक्षा जास्त वेगाने किंवा अग्रेसिव्ह ह्या प्रायव्हेट बँका या प्रकारच्या कर्जांमध्ये प्रयत्न करत असतात. प्रामुख्याने अनेक मोठमोठ्या श्रीमंत लोकांपर्यंत सुद्धा बँका पोहोचतात, कारण ह्यांचे ऍसेट्स खूप मोठे असतात. काही लोकांचे 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटीची घरं असतात. मग बँका त्यांना अप्रोच करतात की तुम्ही इतर ठिकाणी कर्ज घेण्यापेक्षा या पद्धतीने कर्ज घ्या. कारण त्यांच्याकडे असणारे चार्टर्ड अकाउंटंट्स, त्यांच्याकडे असणारे आर्थिक सल्लागार हे सातत्याने त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून देत असतात त्यांच्या भविष्यातल्या गोष्टींसाठी. आणि त्यांचं खूप वेगळं थिंकिंग असतं. हे प्रत्येक सामान्य गुंतवणूकदारांनी करण्याची गरज आहे की आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक ऍसेट्समधून आपला पैसा उपलब्ध कसा करता येईल, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा आपण आपल्या व्यवसायात किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर घालू शकलो तर त्यातनं आणखीन पैसा उभा करू शकतो. पण मुळात आपल्याला पैसा उभा करता आला पाहिजे. आज घर घेतलं तर प्रत्येकाचं ड्रीम असतं घर घेणं, पण घरातनं पैसा आपण देत असतो घरासाठी, पैसा उपलब्ध नाही होत. आयुष्य जातं पैसा देऊन घर उभं करण्यामध्ये, परंतु आपलं निर्माण झालेलं घर सुद्धा आपल्याला पैसे देऊ शकतो याची माहितीच नाही. बरोबर. आता एक फार महत्वाचा प्रश्न तो असा की आपण रिव्हर्स मॉर्गेजिंग कडे जावं, बरोबर, किंवा तो पर्याय म्हणून विचार करावा. हे साधारण कधी ठरवायला पाहिजे आणि कोणी ठरवायला पाहिजे? म्हणजे एक एजच्या दृष्टीने पण मी विचार करतोय. बरोबर. आणि दुसरा संदर्भ आहे तो म्हणजे आपला आपल्या गरजा, या दोन्ही दृष्टिकोनातनं तुम्ही उत्तर. हा प्रश्न खूप महत्वाचा आणि अत्यंत योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. प्रामुख्याने साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षी, 45व्या वर्षी याचा विचार प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. कारण आपलं कुटुंब नेमकं कसं आपलं पुढं होतंय हे त्या दरम्यान समजायला लागतं. आपली मुलं शिक्षण घेऊन भविष्यामध्ये परदेशात जात आहेत का किंवा इतर शहरात जात आहेत का, आणि ती शक्यतो त्यांच्या व्यावसायिक स्किलमुळं
ती जर आई वडिलांबरोबर राहणार नसतील, मी एक उदाहरण देतो, फक्त शहरांपुरता हा प्रश्न नाहीये, छोट्या छोट्या गावांमधला विषय. आज गावांमध्ये माणसं राहिली नाहीत सर. आपापल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी निर्माण केलेली शेती सांभाळायला माणसं नाहीये. मग आपल्याकडे शेती आहे, शेतीचा घर आहे, असं असताना गावाकडेची लोक पैसा कमवण्यासाठी शहरात आली आणि ती मुलं परत शहरातनं गावाकडे जायला तयार नाहीये. मग हा प्रश्न तिकडेही जास्त भेडसावतोय. शेती आहे ती सांभाळायची, त्यासाठी लागणारा पैसा आज मुलं शहराकडे असल्यामुळे त्यांचा खर्च वाढलेला आहे. ती घरी आई वडिलांना पैसे पाठवू शकत नाही. मग त्या जमिनीचं, त्या घराचं करायचं काय? मग त्यातले जर पैसे उभा झाले आणि ते पुन्हा शेतीत टाकता आले तर ते उत्पन्न तरी निर्माण होईल काही ना काही. त्यामुळे हे आता संपूर्ण भारताचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि या चित्रामध्ये भारतीय संस्था वेगाने या विषयावर काम करताना दिसत आहेत. घरांवरती आपापल्याच कर्ज घेऊन आपल्याला पैसे जर उपलब्ध होत असतील तर ते तुमच्या दैनंदिन इतर गोष्टींसाठी ते पैसे वापरता येतात. हे साधारणपणे आहे. त्या वयाच्या 40व्या 45व्या वर्षापासून याच्यावर विचार करावा. आपल्या घरातली पुढची पिढी कशा पद्धतीने जाते हे पाहावं आणि पैसा निर्माण करणं ही गरज आहे, ह्याच्यात काही वाद नाही आणि ती तुम्हाला वयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैशाची गरज आपल्याला भागवावीच लागणार आहे. आपल्याकडे निर्माण झालेल्या ऍसेट्स मधूनच आपण ती भागवू शकतो. अडीअडचणीला आपल्या घरातलं सोनं आपण तारण ठेवतो, विक्री करतो. मग जमीन पण त्यातलाच एक भाग आहे, तो एक ऍसेट क्लासच आहे. त्याच्यावरही पैसा निर्माण करणं ही आपली गरज आहे. फक्त ती विकू नये म्हणून हे तारण ठेवणं गरजेचं. अच्छा, आणि घरासोबत जमिनीचं देखील होऊ शकतं रिव्हर्स मॉर्गेज? हा, म्हणजे आता ह्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन होत चाललंय. आता सध्या प्रचलित भाग हा घरावरती आहे, पण भविष्यामध्ये तेही तुम्हाला होताना पाहिजे. तसंही आपण जमीन तारण हा विषय आपल्याला माहितीच आहे, तो होतोच. पण तिथे रिव्हर्स मॉर्गेज हा प्रकार नाहीये. तो रेग्युलरली कर्ज त्या घराला किंवा जमिनीचा तुकडा जो आहे तुमचा, तो तुम्ही तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज घेताय. म्हणजे जेव्हा गरजा आपल्या वाढणार आहेत आणि आपल्याकडे इन्कम किंवा उत्पन्नाचा कुठलाही सोर्स नाहीये, अशा वेळेस कुठेतरी हात पसरण्यापेक्षा हे खूप चांगलं किंवा अवाच्या सव्वा व्याजावरती पैसे उचलण्यापेक्षा किंवा कुणावरती अवलंबून राहण्यापेक्षा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हा मार्ग रिव्हर्स मॉर्गेजिंगचा नक्कीच करून घ्यावा असं आजच्या चर्चेतनं आम्हाला दोघांनाही वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला जरूर कळवा. या वेलफुल गप्पांमधून आम्ही त्या गोष्टी उलगडायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.